महान अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। खरं तर या तालुक्याचे दंडाधिकारी आणि सर्वच सर्वच बीडीओ साहेब सर्व अधिकारी सर्व कार्यकर्ते खरं तर स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने आपण दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमत असतो आणि हा खरं तर एक स्वतंत्र दिन आहे आणि हा राष्ट्रीय सण आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये खरं तर हा एक मोठ्या प्रमाणात मध्ये आहे। खरं तर आज या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी जमले आहात। आमचे मित्र बाबाजी परदेशींनी खरं तर ज्या सूचना मांडल्या त्या सूचनेचा मी या ठिकाणी खरं तर अनुमोदन देतो, कारण आपण या ठिकाणी येत असताना प्रत्येक माणूस काही ऍडव्होकेट वकील साहेब असतात, काही मोठे मोठे लोक या ठिकाणी असतात आणि सर्वांनी या ठिकाणी बैठक व्यवस्था ही पुढच्या वर्षी तहसीलदार साहेब चांगली करावी, कारण आज तुम्ही दंडाधिकारी आहात, कार्यक्रमाच्या झेंडावंदनाचे तुम्ही मानकरी आहात आणि त्याच्यामुळं चहा पाणी असेल या ठिकाणी बैठक व्यवस्था असेल ही सर्वांना या ठिकाणी चांगल्या प्रकारची जर झाली तर निश्चितपणे अजून आपला झेंडावंदनाचा कार्यक्रम पुढे वाढत राहील, त्याला दिशा मिळेल अशा प्रकारचं खरं तर मी या ठिकाणी बाबाजी परदेशींची सूचना मांडली त्यांना अनुमोदन देतो आणि अशा प्रकारचं मी त्या ठिकाणी खरं तर बाबाजी परदेशी सांगितलं कोंडेनवला हा खरं तर मावळपट्ट्यामध्ये कोंडेनवला म्हणून त्यांचं नाव खरं तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून ही असे कोंडेनवले झाले पाहिजे म्हणजे खरे आपण आता तो कायदा सुविधा आता तसे राहिले नाही साहेब, कारण आता जर कोंडेनवला व्हायला गेला जोरात बांधे तर लगेच पोलिस पकडतील, तेव्हा पकडीत नव्हते म्हणून त्या टायमाची गोष्ट बाबाजी वेगळे होते। आता कोंडेनवलं होणं कायद्या दृष्टिकोनातून ते आता शक्य नाही, पण एक इतिहास घडला आणि कोंड्याची नवल्यांचा पश्चिम भागामधून असणारा दरारा असणारा वचक जरी आता आम्हाला कोंडेनवले होता नाही आलं तरी अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी तरी बाबा आम्ही नक्कीच ती भूमिका बजवू, कारण आपल्या तालुक्यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत। या ठिकाणी खरं तर बीडीओ साहेब आहेत, तहसीलदार पीडब्ल्यूचे अधिकारी सर्वांना मी या ठिकाणी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सांगू इच्छितो का पश्चिम भागामध्ये बीडीओ साहेब जर जायचं म्हटलं तर गुडघ्यात केले खड्डे, गाडी पण एसटीने जात नाही, फार भयानक परिस्थिती आहे। मग आपण स्वतंत्र झाला कसा, स्वतंत्र मिळाला कसा, ही पण खरं तर प्रामुख्याने ही खेदाची बाब आहे पी आय साहेब आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही एकदा जाऊन बघा आंब्या तिथला, तुम्ही जाऊन बघा एकदा कोपऱ्या मांड्याला, पावसाळ्यामध्ये जाणं वेगळं आणि उन्हाळ्यामध्ये जाणं वेगळं। आता एवढी बिकट अवस्था आहे का त्या ठिकाणी रस्त्यानं सुद्धा कुत्र्याला स्वतःला चालता येत नाही, कुत्र्याला पण बाजूला चालते, अशा प्रकारची रस्त्याची बिकट अवस्था आहे आणि म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी असलेल्या प्रत्येक प्रमुख अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपण त्याचे निदान कमीत कमीत रस्ते होतील तेव्हा होतील पण ते खड्डे तरी बुजवा, म्हणजे एसटी वाकड तिकडी पाळणार नाही, कारण आता मध्ये 15 दिवसापूर्वी इंगोणच्या घाटातून बरेचशा लोकांचा बाबाजी प्राण वाचला, ती एसटीची ब्रेक फेल झाली, ते एसटी बी मावळामध्ये एकदम डबडा एसट्या जुनी एसटी झाली का ती मावळामध्ये ती डबडा एसटी वरून आली आणि ती एसटीला आम्ही त्या ड्रायव्हरचा जाहीरपणे सत्कार केला की ती एसटी त्यांना ब्रेक फेल झाल्यामुळे ती वाचवायची कशी, पुढे घरं होती, घरावर गेल्या तिच्या घरामध्ये काहीतरी जीवितहानी झाली असती, मग त्याने भाताच्या वावरामध्ये ती एसटी घातली, चाका एका बाजूला निघून गेली आणि जागच्या जागी एसटी थांबली। अशा प्रकारचं ते आंब्याच्या इंगूनच्या घाटामध्ये एक 5-25 लोकांचा जीवन वाचला, त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने खरं ठीक आहे आम्ही सांगू शकतो, आम्ही सूचना करू शकतो कार्यकर्ते म्हणून, आता समोर बसले सगळेच कार्यकर्ते आहेत त्यातला मी एक आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये जी आताची दळणवळणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, आरोग्याच्या प्रश्नात आता आरोग्याचे कोणी नसतील तरी बीडीओ साहेब तुम्ही तात्काळ त्यांना हे केलं पाहिजे, कारण विषय आता आहे जर तिथं सर्प डाऊस झाला त्या ठिकाणी ती सर्पाची लस मिळत नाही। आता मध्ये आमच्या एक पानकेश्वरला एक त्या ठिकाणी खरं तर एक महिलेला मृत्यूला सामोरं जावं लागलं,
त्यांना इथून राऊत डॉक्टर नारायणगाव नेईपर्यंत ती माहीत करता झाली आणि म्हणून दळणवळणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, अत्यंत ढिसाळ कारभार झालेला आहे. त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी या ठिकाणी सगळीच मानसिक प्रमुख अधिकारी आहेत. त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी अजूनही शिक्षक नाहीये. म्हणजे त्या जागा भरून काढल्या पाहिजे. प्रामुख्याने आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी पश्चिम भागाच्या वतीने नव्हे तर जुन्नर तालुक्याच्या वतीने सुद्धा अधिकारी यांना या ठिकाणी सूचित करतो की निश्चितपणे आपण अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे. आम्ही पदाधिकारी काय सांगू, परंतु प्रत्येक खाते प्रमुखांनी मग या ठिकाणी PI साहेब आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचे लक्ष देऊ. आता गणपती तर बसणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी सिस्टीम राबवून पश्चिम भाग असेल, शहरी भाग असेल त्या ठिकाणी PI साहेबांचं काम तसं खूप चांगलं आहे. पण अजूनही त्याच्यामध्ये वाढ करावी आणि चांगल्या प्रकारचे हे गणपती खुशी जावेत. तर हा गणपतीचा सीजन आहे ना, हा खुशी गेला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा आपल्या कुठल्याही गणपतीला गालबोट नाही लागता. आता शहरामध्ये निवडणूक मोठी असते पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा साहेब गरजेचं आहे लक्ष टाकणं, नियोजन करणं. त्या ठिकाणी तुम्ही साहेब अजून आहे प्रत्येक गावामध्ये तुमच्या पोलीस पाटलांना सांगून त्या गणपती मंडळाची मिटिंग घ्या, बैठका घ्या आणि त्या ठिकाणी एक गाव एक गणपती जे ठरलंय ते जर झालं तर बरं होईल. अशा प्रकारचं मी या ठिकाणी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व अधिकाऱ्यांना सूचित करतो. अधिक काही न बोलता, कारण शेवटी आपण सगळे माणसंच आहोत, आपण सगळं प्रेमाचे आहोत आणि म्हणून या ठिकाणी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये एक मत असल्यानंतर खरं कुठल्याही तालुक्यामध्ये असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. BDO साहेब तुम्ही अगदी तरुण आहात आणि अगदी सुशिक्षित तरुण आहात आणि म्हणून निश्चितपणे जास्तीत जास्त लक्ष त्या ठिकाणी तुम्ही ग्रामीण भागामध्ये टाकावा. तहसीलदार साहेब तुम्ही कार्यक्षम अधिकारी म्हणून तुमची नोंद झालेली आहे आणि तुम्हाला आम्ही कधी चिडतो मी वादळ येतं पण वादळ शांत होतं, त्यामुळे आम्हाला चिडायची आहे का आणू नका. तुम्ही खरं तर प्रामुख्याने लक्ष टाका. अशा प्रकारची मी या ठिकाणी तुम्हाला खरं सूचित करतो. अधिक तर काही न बोलता परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व तालुक्याच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीनं, सर्व सामान्य जनतेच्या वतीनं या आजच्या स्वातंत्र्य दिनाला मी खरं तर शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. प्रथमतः शिवजन्मभूमीत आपण जो स्वातंत्र्याचा 79वा स्वातंत्र्य दिन जो साजरा करत आहे, की या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की आपण म्हणजे याच्या अगोदर आता जी कथा इथं सांगितली गेली की त्याचं मग अशी अध्यक्षांनी सांगितलं की त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी जे केलं, परंतु आजही आपल्या याच्यातनं विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून किंवा राजकीय माध्यमातून की याच्यामध्ये पण आता कार्यकर्ते जे आपले म्हणजे तुमचं आंदोलन असेल किंवा ते एक प्रकारचा आता पूर्वी शासनाच्या ज्या सुविधा नव्हत्या किंवा आता शासन बऱ्यापैकी लोकांमध्ये सुविधा देऊन लोकांची आर्थिक प्रगती वगैरे झालेली आहे, परंतु त्या माध्यमातून पण आमच्या प्रशासनाच्या वतीने काही गोष्टी राहत असतील किंवा काही कमी पडत असतील तर त्याच्या पाठीमागून आपल्याकडं भरपूर असे नवले आता तयार झालेले आहेत की आमच्याकडनं चुकलं, शासनाकडनं चुकलं, शासनाकडे काही कमतरता राहिली तर त्याच्या बाबतीत वेळोवेळी आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून किंवा कोणते लोकशाहीने जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्या सर्व याच्या माध्यमातून आपण आम्हाला वेळोवेळी आम्हाला दाखवत असता, प्रसंगी आमच्याबरोबर वाद घालत असतात. ज्या ठिकाणी गोष्टी ज्या शक्य आहे त्या आम्ही करत असतो, ज्या कायद्यात शक्य नसेल त्या ठिकाणी आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो. या ठिकाणी आजच्या दिवशी मी विशेष म्हणजे आपल्याला सांगतो की आता स्वातंत्र्य मिळून आता जवळजवळ एक तप गेलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये लोकसहभाग आणि प्रशासन म्हणजे शासन आणि प्रशासन ज्यावेळेस एकत्रित येतं की कायम जे म्हटलं जातं किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांनी हा म्हणायचं असतं, म्हणजे राजकीय पदाधिकाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि प्रशासनाने हा म्हणायला शिकलं पाहिजे की ह्याच्यामधनं जो एक आपण याचा संगम करून आपल्याला जे आता इथं पुढे प्रशासन चालवायचं असतं त्या पद्धतीने आपण या तालुक्यामध्ये निश्चित काम करत आहोत. आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की ज्यावेळेस मी आलो की समन्वय हा जो आहे म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये की पोलीस प्रशासन असेल, आमचं PWD असेल, नगरपालिका असतील, पंचायत समिती असेल, आरोग्य विभाग असेल, एवढं व्यवस्थित समन्वयाने काम चालतं. कारण याच्यामध्ये मी म्हणजे एक पहिल्यापासून कदाचित शिवजन्मभूमीची खासियत असेल की याच्यामध्ये मी हे पण पाहिजे राजकीय पदाधिकारी पण त्यांच्या व्यासपीठावर ज्यावेळेस जाते त्यावेळेस ते निश्चित विरोध करतील, परंतु एखादं जर लोकहिताचं काम असेल किंवा काही सामाजिक काम असेल तर त्याच्यामध्ये सर्वजण एकत्रित येऊन प्रशासनाला जास्तीत जास्त मदत करून आपण सर्व काम करत असतो. असंच काम या पुढे आपण करू. सर्व जाती धर्म आपल्या गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहत असतात.
त्यामुळं आपण जुन्नर तालुक्यामध्ये विशेष म्हणजे मी सांगतो की सर्व विविधतेने नटलेला तालुका आहे. शेतकरी बांधव असतील, सर्व जाती धर्माचे लोक असतील, आदिवासी समाज असतील, इतरही काही बहुजन समाज असेल, सर्व सण आपण गुणगोविंदाने एकदम शांततेच्या मार्गाने या ठिकाणी साजरे करत असतो. या निमित्ताने आज मी तुम्हाला हेच सांगेल की इथून पुढे आपण सर्व प्रशासन आणि शासन सर्वांनी हातात हात मिळवून एकमेकांच्या समन्वयाने पुढे काम करू. आमच्याकडनंही काही गोष्टी तुम्हाला कमी वाटत असतील, काही आम्हाला वेळोवेळी सांगत चला, त्यामध्ये सुधारणा आणण्याचं नक्कीच काम करू. जागेचा प्रश्न जो सांगितला पाठीमागच्या वर्षी पण आपला आज विचारता आता, परंतु आपल्याला सांगू इच्छितो की लवकरच आता या ठिकाणी पोलीस स्टेशनचं आपल्याला काम होतं आहे, चालू होणार आहे. आणि एखाद्या वर्षामध्ये आपली प्रशासकीय इमारतीचं काम म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्टरने तर आपल्याला सांगितलेलं आहे की 1 वर्षातच हे करू. म्हणजे या ठिकाणी PWDचे जाधव साहेब असतील, म्हणजे आमचं आता असं झालं की पुढचं पण, आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रशस्त असे 2 मोठे हॉल आपण करत आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या आमसभेच्या ज्या मीटिंग वगैरे पण होतील त्या ठिकाणी. त्यामुळे निश्चितच 1 वर्षामध्ये आपल्याला कामाच्या बाबतीत निश्चित आपल्याला दिसणारच आहे. आमदार साहेबांनी पण त्या ठिकाणी त्यावेळेस आमचं प्रशासकीय इमारत जी पाहिली त्याच्यामध्ये त्यांनी आवर्जून नाही सांगितलेले होते की जी आमसभेची जी मीटिंग होती किंवा काही शासकीय कार्यक्रम होते त्याच्या अनुषंगाने मोठा हॉल असावा, त्यांनी त्या पद्धतीने संकल्पना सांगितली. त्या दृष्टीने आपण तिथं व्यवस्था केलेली आहे. आता जसं करेल आणि याच्यामध्ये मी हे सुचवून की 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आपल्याकडं आपण असतोच, तर त्या अनुषंगाने जर आपल्याला तिथं 9 ऑगस्टला जर काही प्रोग्राम तिथं करता आला किंवा काय केलं. मलाही आठवतं आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो पूर्वी प्रभात फेऱ्या निघायच्या, परंतु आता दिवसेंदिवस या प्रभात फेऱ्या बंद झाल्या किंवा काही त्यामध्ये काही हे असतील. परंतु 9 ऑगस्ट आपल्याला त्याच्यामध्ये एक हे असतो, दिवस असतो ज्या ठिकाणी ज्या दिवशी आपण क्रांती दिन साजरा करतो. तसं जर आपल्याला पुढच्या वर्षीपासून जर काही करता आलं तर त्या पद्धतीने आपण हे करू. या ठिकाणी विशेषतः मी सर्व पत्रकार बांधव आभार मानेल की आमच्याकडनं जे जे कामं चालू असतात किंवा त्याच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे पत्रकार बंधू प्रत्येक ठिकाणी आम्हाला फार मोठी मदत करत असतात, प्रसिद्धीच्या माध्यमातून किंवा काय माहितीच्या माध्यमातून. त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानेन. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण जे सर्व या ठिकाणी जमलात त्या सर्वांचं मी प्रशासनाच्या वतीनं स्वागत करतो, आभार मानतो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.